नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी रोड, पुणे आणि या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण यांच्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे आणि कट ऑफ रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. म्हणजे मी माझ्या मनाने काही सांगत नाही, ज्या गोष्टी आहेत सगळ्या आपण ऑफिशियली इथे सांगण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असं या कॉलेजचं कॅम्पस बघू शकता तुम्ही. बघा 1999चं कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट टाईप जर बघितलं तर प्रायव्हेट सेल्फ फायनान्स आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. बघा अशा 9 प्रकारच्या इथं ब्रांचेस तुम्हाला अवेलेबल दिसतो विथ सँक्शन इनटेक. सिव्हिल इंजिनिअरिंग 60, कम्प्युटर इंजिन 360 म्हणजे कम्प्युटरचे बघा 360 तिथे तुम्हाला जागा दिसतात. इन्फॉर्मेशन 180, ENTC 180, केमिकल 60, मेकॅनिकल 120, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ मशीन लर्निंग 180, अगेन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स, अगेन कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. म्हणजे कम्प्युटरच्या रिलेटेड कम्प्युटर 1, AIML 2 आणि 4 प्रकारच्या इथं कम्प्युटरच्या रिलेटेड ब्रांचेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्युअर कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळत नाही त्यांनी या रिमेनिंग ज्या काही 3 कम्प्युटर इंजिनिअरिंगचे कनेक्शन आहे, AIML सोबत झालं, डाटा सायन्स झालं, सॉफ्टवेअर झालं, तर या ब्रांचेस तुम्ही म्हणजे चूज करू शकता. इथे लक्षात बघा ही फी स्ट्रक्चर झालेला आहे 25-26. तुम्ही बघू शकता MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग फर्स्ट इयर बीटेक फी स्ट्रक्चर. बघा टाईप ऑफ फीज दिलेली आहे. जसं की बघा ओपन कॅटेगरीसाठी जी काही ट्युशन फी आहे ती आहे 1,66,000, डेव्हलपमेंट फी 24,000 आणि युनिव्हर्सिटी फी दिस मच. आता बघा जर OBC, EBC, EWS, SCBC मेल स्टुडंट जर राहिला तर त्याची ही टोटल फी झाली. फिमेल स्टुडंट जर राहिली तर फिमेल स्टुडंटसाठी ट्युशन फी माफ राहतं, त्याच्यामुळे 25,650 फी झाली. मग कॅटेगरी जर बघितलं तर कॅटेगरीवाल्यांना पण ट्युशन फी माफ राहतं. माफ राहतं म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांना द्यावं नाही लागत, ही फी गव्हर्नमेंट कॉलेजला देत असतं. इथे लक्षात ओके, अशा प्रकारचं राहतं ते. तर बघा कट ऑफ बघा लास्ट इयरचा सिव्हिलचा बघा 90ला क्लोज झाला होता जनरल ओपनला. OBC SCBC जर बघितलं तर 87-85च्या जवळपास क्लोज झालेला तुम्हाला दिसतो. कम्प्युटर इंजिनिअरिंग बघा 96ला क्लोज झाला होता. SC 90, ST 67, VG 92, NT1, NT2, NT3 जर बघितलं तर 93, 94 आणि 95च्या जवळपास. OBC SCBC 95. IT बघा थोडा म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगपेक्षा थोडा आणखी कमी गेला, एक समजा पर्सेंटाईलना आपण जवळजवळ म्हणू शकतो. जनरल ओपन इथे 95ला क्लोज झाला. SC 88, ST 60, VG 92, NT1, NT2, NT3 रिस्पेक्टिव्हली 92, 94 आणि 95. OBC SCBC 95, 94. ENTC जर बघितलं तर बघा 94ला जनरल ओपन क्लोज झालं. OBC SCBC जर बघितलं तर 93, 93 आणि NT1, NT2, NT3 जर बघितलं तर 90, 92 आणि 95च्या 3च्या घरात तुम्हाला दिसतं. केमिकल बघा 90 ला क्लोज झालं तर ओपनला. SCBC OBCला बघितलं तर 89 आणि 86च्या जवळपास तुम्हाला दिसतं. मेकॅनिकल बघा 91ला क्लोज झाला ओपनला. विजेला बघा 80, NT1, NT2 जर बघितलं तर 86 आणि 87. OBC SCBC 89, 89च्या जवळपास. कम्प्युटर सायन्स विथ AIML बघा 95ला जनरल ओपन क्लोज झालं. बघा जो काही कम्प्युटर इंजिनिअरिंग होता प्युअर तो 96ला झाला होता. AIML विथ म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विथ AIML 95ला, म्हणजे 1% फरक पडला. ज्या विद्यार्थ्याला ती ब्रांच नाही मिळता ही ब्रांच तुम्ही नक्कीच ओके म्हणजे माझा जर अभ्यास बघितला तर घ्यायला पाहिजे तुम्ही. आफ्टर दॅट विथ कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विथ डाटा सायन्स पण बघा तुम्ही 95ला क्लोज झालेलं दिसतं जनरल ओपन. OBC SCBC 94, 94, NT1, 2, 3, 92, 94 and 94 respectively. कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बघा 95 झालं जनरल ओपन. SC 88, ST 56, VJ 92, NT1, NT2, NT3 91, 94 and 94 respectively. OBC SBC 94. तर बघा हा लास्ट इयरचा सीट मॅट्रिक्स आहे. 60चा इंटेक्ट आहे सिव्हिलचा, तर डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलंच आहे, तिथे लक्षात. कम्प्युटर इंजिनिअरिंग बघा 360चा इंटेक्ट आहे, त्याच्यामुळे MS सीट 234 आहे. ऑल इंडिया 54 आहे आणि इन्स्टिट्यूट सीट्स पण यांच्या बरेच जास्त आहे 72. EWSला 36 आणि TFWSला 18, अशा टोटल हा इंटेक तुम्हाला दिसतो. कॅटेगरी वाईज जनरल आणि लेडीजला कशा प्रकारे गेला आहे तुम्ही इथे क्लिअर कट बघू शकता. सेम विथ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओके. ENTC, केमिकल, मेकॅनिकल हा सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचं पण बघू शकता. 180 पैकी 117 सीट्स MS सीट्स. ऑल इंडिया 27. ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू घेणार ना ते. 36 इन्स्टिट्यूट ऑर्फन लाईक
EWS 18 आणि TFWS 9. आफ्टर दॅट बघा आपण इथला प्लेसमेंट बघण्याचा प्रयत्न करूया. प्लेसमेंट आहे तशी सुंदर आहे बघा. प्लेसमेंट अपडेट 24-25 बॅचचा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा इकडे राईट हँड साईडला सर्वात जो काही लास्ट कॉलम आहे तो पॅकेजचा आहे आणि इकडे रिक्रुटर्स आहे, कोणत्या कंपन्यांनी तिथे जॉब दिला, ब्रांच दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांची नावे दिलेली आहे. तर बघा 23.2 लाखाचं पॅकेज आहे फोनपेला. ओके, 2 विद्यार्थी तुम्हाला तिथे दिसतं. ओके, कंटेंट स्टॅक्स नावाची कंपनी दिसते 11.77 लाखांनी, 1 2 3 4 विद्यार्थी तुम्हाला दिसते. BMC मध्ये 1 विद्यार्थी 14 लाखांनी. ओके, अवाया इंडिया 14 लाख 13.65 लाखांनी 3 विद्यार्थी तुम्हाला दिसतं ZS असोसिएट्स इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये. ओके, आफ्टर दॅट बघा जस्ट पे 27 लाखाचं पॅकेज एका विद्यार्थ्यांना मिळालेलं दिसतं. आफ्टर दॅट परत एक जस्ट पे दिसतं बघा एका विद्यार्थ्याला. म्हणजे 8-9 लाखाचं ते इंडियन ॲव्हरेज तुम्हाला इथं मिळते, परंतु 27-28 लाखापर्यंतचं हे पॅकेज तिथं गेलेलं तुम्हाला दिसत आहे. मग आता आफ्टर दॅट 23-24 आपण काय करतो ना, जनरली प्रत्येक व्हिडिओमध्ये 5 इयरचे स्टॅटिस्टिक आपण प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघण्याचा प्रयत्न करतो. तर इथे बघा पूर्ण डाटाच दिलेला आहे की म्हणजे डिव्हिजन दिलेलं आहे, टोटल स्ट्रेंथ. ओके, ऑफर्ड फॉर प्लेसमेंट म्हणजे त्यापैकी किती विद्यार्थी एलिजिबल झालेले दिलेलं आहे, नंबर ऑफ प्लेसमेंट दिलेला आहे आणि कॅम्पस रेशो दिलेला आहे, हायेस्ट पॅकेज, मीडियन आणि पॅकेज दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा ENTCला बघा हायेस्ट 10.53चा, इलेक्ट्रॉनिक्सला 60चा, कम्प्युटरला 25 लाखांचा, IT ला 22, ओके, केमिकल 11, ओके. मग बाकीच्या काही 2 ब्रांचेस त्याला 6.5 आणि 8 लाखांचं. आणि मीडियन जर तुम्ही बघितलं 4.5, 5, 6.5 म्हणजे 5-6 लाखांचे इझिली तुम्हाला पॅकेज इथं बघायला मिळते. आफ्टर दॅट बघा 22-23चा जर प्लेसमेंट स्टॅटिस्टिक जर बघितलं तर कम्प्युटरचा हायेस्ट पॅकेज होता 24, ITचा 17.39, ENTCचा 13.65, XTC 9, केमिकल 13.65. ओके, आणि मीडियन जर बघितलं तर तुम्ही 7.6 या सगळ्या. आणि खूप अत्यंत जो काही रेशो आहे कॅम्पस रेशो पण बघा तुम्ही, कम्प्युटरचे 78 विद्यार्थी प्लेस झाले, ITचे 64, ENTCचे 76.15, XTCचे 60, केमिकलचे 75%. अतिशय व्यवस्थित रेशो दिसतो बघा. आफ्टर दॅट 21-22चं ब्रांच तुम्ही बघा, रिक्रुटर्स आणि पॅकेजेस दिलेलं आहे बघा. 10, 9.5, 9.5 4 विद्यार्थ्यांना ते ZS असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड इंडिया. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा या परत काही कंपन्याचं आहे, जसं BMCने 3 विद्यार्थ्याला 12.5, ओके, व्हेरिटास टेक्नॉलॉजी 11.75, जवळजवळ 7-8 विद्यार्थ्यांना 10 लाखाचं पॅकेज दिलेलं आहे पेटीएम मनी या कंपनीनं. सगळे विद्यार्थी कम्प्युटर ब्रांचचे तुम्हाला बघायला मिळते. आफ्टर दॅट लास्ट 20-21ची बॅच बघूया आपण बघा. 10.7, 10.7, 12.7, 6, 7.6 अतिशय व्यवस्थित पॅकेज तुम्हाला दिसायला मिळते बघा. बायजूस मेकॅनिकलचे स्टुडंट होते, बायजूसने 10 लाखांचं पॅकेज दिलेलं आहे. ओके, पब्लिक्स मीडिया 4 लाख. आफ्टर दॅट PKT टायर्स बघू शकता तुम्ही 3.6. ओके, अतिशय सुंदर आणि व्यवस्थित असं पॅकेज तुम्हाला इथं बघायला मिळते. ठीक आहे, प्रायव्हेट आहे, सेल्फ फायनान्स आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि MITचं एक मोठं प्रस्थ आहे. ओके, म्हणजे बऱ्याचशा यांचे ब्रांचेस म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणा किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड म्हणा, अदरही यांचे मोठा ग्रुप आहे हा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतकं तो प्लेसमेंट वगैरे सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन नेक्स्ट व्हिडिओ.